नमस्कार मर्दाओ, सकाळचे 3:30 वाजले. जस्ट मी आता आलो आहे कोकणामध्ये, म्हणजेच माझ्या गावामध्ये, म्हणजेच चिपळूणमध्ये आलो आहे. अरे काय आहे हे, म्हणजे काय करून ठेवलं आहे हे शपथ सांगतो. चिपळूण हे पहिल्यापासूनच स्वर्ग होतं, म्हणजे कोकणच पहिल्यापासून स्वर्ग होतं. पण आत्ता जे बघितले ना मी, कसमसे डोळे असे भरून आलेत ना. तुम्हाला पण दाखवणार, मी दर्शन देणार आहे आमच्या गावाचं, म्हणजे चिपळूणचं. चला तुम्हाला दर्शन देतो पटापट. माझे डोळे भरलेत. स्टेशनला उतरून सर्वात घेतला गरम गरम चाय. मग आलो स्टेशनच्या बाहेर. स्टेशनच्या बाहेर आलो, तुम्हाला सर्वात आधी दिसणार महाराष्ट्र शासनाचा LED एक बोर्ड. त्या बाजूला तुम्हाला 2 LED कमळ सुद्धा दिसतील. त्यानंतर तुम्हाला त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला कोकणाची संस्कृती बघायला भेटेल, जिथे तुम्हाला 4 व्यक्तींचे शिल्प दिसतील. त्यामुळे दाखवले आहे की आईवडिलांनी आपल्या छोट्या पोरांचा हात कसा पकडला आहे. जर तुम्ही बारकाईने बघितलात ना, तर त्या बाबांच्या खांद्यावर तुम्हाला पन्नत दिसेल आणि आईच्या डोक्यावरती तुम्हाला नक्कीच काजूची पोतली असावी. आणि त्यांच्यामध्ये जी पेटी आहे ना, ती नक्कीच आंब्याची पेटी असणार. आता आलं जेव्हा मी मागच्या साईडला तुम्हाला ना सर्व प्राणी दिसतील बघायला. त्यामध्ये घोडा आहे, मोर आहे. जर मी मोर नीट बघितलात ना, तुम्हाला मोर एकदम खरोखरच वाटेल, कारण की मला तो खरोखर वाटलेला. त्यानंतर भेटलो मी जंगलातल्या राजाला, म्हणजेच सिंहाला. त्यानंतर बघितलं कोकणातला आवडता प्राणी म्हणजेच गाय. त्याच्याबरोबर त्याचं वासरूसुद्धा होतं. आणि पुढे बस ज्या मार्गात जाते ना, त्या मार्गात तुम्हाला LED एक फ्रेम दाखवली आहे. त्याच्यामध्ये संकासूर आहे, गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे आणि छोटासा वाघ दिसेल. कोकण म्हटलं की शिमगा येणार असतं. आमच्या दाराशी हाय शिमगा असा एक LED बोर्ड लावला आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्हाला पालखी नाचताना सुद्धा दिसेल. आता आलेलो ज्या प्राण्याला बघायला, ज्या प्राण्याने आमच्या गावामध्ये पूर्ण हाहाकार घालवलेला, म्हणजे आतंक पसरवलेला, तो आतंक म्हणजेच हाच प्राणी होता, वाघ. आमच्या गावात फक्त एकच चालू होतं आतंक, दुसरं नाम म्हणजेच वाघोबा. तुम्ही जे हे बघताय ना, हे पूर्ण चिऱ्याचं तयार केले, म्हणजे लाल दगड आहे. बघितलेला सर्वात गोंडस प्राणी म्हणजे डिअर म्हणजे माहिती ना, हरण. आता हरण बघितला आहे तुम्हाला. जर बघितला त्या बाजूला दिसत असेल की छोटासा एक पक्षी आहे. तो माझ्या नजरेमध्ये आलाच नव्हता, कारण की रात्रीची वेळ होती. आणि त्याच्या मागे तुम्हाला एक वरचं झाड दिसेल, म्हणजे गावातील व्यक्ती बसायला जागा आहे, त्याप्रमाणे हे दाखवलं आहे. आणि त्याच्या मागे बघितलं, म्हणजे डिअरच्या मागे बघितलं की अजून एक व्यक्ती आहे, म्हणजेच माकड आहे. मला हाच प्रश्न आला, काहीतरी इकडे मिसिंग आहे, म्हणजे त्याला काहीतरी दिसत नाही. आता गाव म्हणतं तर माकड तर असलंच पाहिजे. कसं चिपळूणमध्ये कोण नवीन व्यक्ती आला की त्यांना माहिती नाही असायचं की कुठून बस पकडायची किंवा कुठे जायचे किंवा रिक्षा कुठून भेटेल आपल्याला, तर त्यासाठी सुद्धा एक छोटासा बोर्ड लावला आहे. तर ह्याला वारली पेंटिंग अशी म्हणतात. तर मी शाळेमध्ये होतो तेव्हा हेच काढायचो, कारण की खूप सोपं पडतं. सर्कल, ट्रायंगल वगैरे काढायचे मस्त. तर चला, आता माझं घरी यायचं बसचं टायमिंग झाला होता. तर आता नवीन व्यक्तीला सांगतो की कोकण काय आहे तुम्हाला आता चिपळूणच्या बाहेर येऊन सुद्धा नक्कीच कळेल. तरी सुद्धा मला एक प्रश्न पडला होता, असं होऊ शकतं, मी ही अपेक्षा सुद्धा केली नव्हती.